नमस्कार कामगार भावांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. कामगार भावांनो, गेले कित्येक दिवसांपासून माझा प्रत्येक कामगार मित्र घरकुल योजनेसाठी गावोगावी फिरत आहे, मंडळाच्या चक्रा मारत आहे. जिल्हा सुधार केंद्र झालं, तालुका सुधार केंद्र झालं, एजंटला देखील पैसे देऊन झाले, तरी देखील त्याला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एकही रुपया घरकुल योजनेअंतर्गत मिळाला नाही आणि त्याचा फॉर्म देखील या ठिकाणी मंजूर झालेला नाही. पर कामगार मित्रांनो, 14 नोव्हेंबर 2025 रोजी बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कामगार मंडळाने दिलेली आहे. कामगार मंडळातील जे बांधकाम कामगार गावाकडे राहतात अशा बांधकाम कामगारांसाठी आता घरकुल योजनेचे जे अर्ज आहेत ते फक्त आणि फक्त 2 हप्त्यामध्येच या ठिकाणी मंजूर होणार आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये त्या कामगाराच्या बँक खात्यामध्ये त्याच्या 2 ते 2.5 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता बँकेमध्ये जमा होणार. पण या ठिकाणी त्यांनी एकच अट मांडलेली आहे की कामगाराने दिलेल्या पैशामध्ये फक्त आणि फक्त घरकुलच बांधायचं आहे. त्याने मुलीचं लग्न, मुलासाठी गाडी किंवा स्वतःसाठी कपडे अशा कुठल्याही गोष्टीवर पैसे नासवायचे नाही आणि फक्त घरकुलमध्ये घरच बांधायचं आहे. कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील गावाकडून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर काही काम करत असाल तर मोजून 5 ते 6 मिनिटं ते काम बाजूला ठेवा आणि हा महत्त्वाचा GR एकदा पाहून घ्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना गाव भागासाठी मंजूर करण्याबाबत हा GR आलेला आहे. आणि कामगार भावांनो, या व्हिडिओ अगोदरच मी तो व्हिडिओ अपलोड केलाय ज्यामध्ये जे बांधकाम कामगार शहरी भागामध्ये राहतात त्यांच्यासाठी देखील 14 नोव्हेंबर 2025 रोजीच एक नवीन GR आलाय, ज्यामध्ये त्यांच्यासाठी देखील महत्त्वाच्या बातम्या आहेत. आता तुम्हाला तो व्हिडिओ कसा पाहायचा ते देखील सांगणार आहे, पण सगळ्यात अगोदर हा गावाकडचा पाहून घ्या. हा पाहिला म्हणजे तुम्ही तोच पाहिला. यामध्ये फक्त आणि फक्त एकच कागदपत्रामध्ये बदल झालेला आहे. आता या GRचा प्रस्तावना काय आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या व्यवसायातील कामगार हे गावच्या भागातील मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. म्हणजे शहरामध्ये कमी आहेत, गावाकडे जास्त आहेत आणि शहरामध्ये जे कामगार आहेत ते गावाकडूनच आलेले आहेत. अशा कामगारांना त्यांना गाववाशीत स्थिर निवासस्थानाची आवश्यकता असून त्यांच्या अभावामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतोय. म्हणजेच जे बांधकाम कामगार गावाकडे राहतात आणि गावामध्येच काम करतात अशांसाठी सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम जागृत होतोय. आणि काही कामगार तर रोजगार नसल्यामुळे किंवा राहण्या खाण्याची सोय नसल्यामुळे आणि रोजगार कमी असल्यामुळे शहराकडे वळत आहेत. तर तेच बांधकाम कामगार गावाकडे रोखून ठेवण्यासाठी व त्यांना रोजगार आणि राहण्याची एक सोय करण्यासाठी ही योजना आलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत गावातील नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या निवासासाठी प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य म्हणून घरकुल योजना गाव भागासाठी आणि शहरी भागासाठी राबविण्याचा ठराव पारित केलेला आहे. आणि आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी गावातील भागासाठी हा GR आलाय आणि 12 नोव्हेंबर म्हणजे 2 दिवस अगोदर शहरी भागातील कामगारांसाठी हा GR जाहीर झालेला आहे. सदर ठराव शासनाच्या विचाराधीन असून बांधकाम कामगाराच्या जीवनात स्थैर्य व सामाजिक सुरक्षा निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर योजनेस शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कामगार योजनेची ऑफिशियल वेबसाईट जिचं नाव आहे महाBOC यावरती जाऊन कल्याणकारी योजना या टॅबमध्ये जाऊन या तुम्ही अटल बिहारी किंवा अटल कामगार घरकुल योजनामध्ये तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी सगळा लाभ, पात्रता, अपात्रता आहे. पण या GR मध्ये काही नवीन कागदपत्र जोडले गेलेले आहेत. त्यानंतर काही नवीन या ठिकाणी पात्रता देखील आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता या ठिकाणी योजनेच्या काही अटी आणि शर्ती आहेत. यामध्ये पहिली अट आणि शर्त आहे ती म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेला व ज्याची नोंदणी सक्रिय आहे असा बांधकाम कामगार या योजनेसाठी लाभार्थी राहील आणि योजनेसाठी पात्र राहील. त्यामुळे जर तुमची रिन्युअल चालू असेल
आणि तुम्ही महाराष्ट्रातील कामगार असाल तर या योजनेसाठी तुम्ही 100% पात्र आहात. मंडळाने केवळ 4 ते 5 फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या देखील खूप सोप्या आहेत. दुसरी अट आहे ती म्हणजे लाभार्थ्याने निर्धारित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज सादर करावा किंवा त्यांचं या ठिकाणी पोर्टल आहे जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय www.mahaboc.in यावरती फॉर्म उपलब्ध आहे. तुम्ही ऑफलाईन फॉर्म देखील भरू शकता. पण आता ऑफलाईन फॉर्म भरायला गेले तर कोणते कागदपत्र घेऊन जातान व कोणता आराखडा घेऊन जातान तर ते तर पाहून जा. नाहीतर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरता येतोय म्हणून व्हिडिओ इथंच सोडताना आणि डायरेक्ट फॉर्म भरायला जाताल. तर असं कुणीच करू नका. सर्वप्रथम पात्रता पहा, कोणते कामगार अपात्र असतील ते पहा. त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस 2 आहेत. एक ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. तुम्हाला कोणती सोपी पडते ते पहा. कारण ऑफलाईन भरायला गेले तर तुम्हाला एजंट तुमचा पाय ओढणार. त्यामुळे ऑनलाईन भरायला एकदा शक्यतो ऑनलाईनच काम करा. कारण फेब्रुवारी 2025 पासून कामगार योजनेअंतर्गत आपल्या मंडळाने सगळे कामं ऑनलाईनच केलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तिसरी तुमची अट व शर्त आहे ती म्हणजे जिल्हा स्तरातील सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी हे सदर योजनेचे अधिकारी राहतील. म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्राला जाताय तेच या घरकुल योजनेसाठी अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत पात्र कामगारांना घर बांधणी किंवा घर खरेदी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी 2 लाख ते 2.5 लाखांपर्यंतचा अनुदान सरकार देणार आहे. आता हे तुमच्या जात प्रवर्गानुसार एस-सी, एस-टी, ओबीसीला वेगळं आणि जनरल किंवा ओपन कॅटेगरीला वेगळं अशा प्रकारची ही जी तुमची विभागणी असणार आहे. त्यानंतर 5वी तुमची या ठिकाणी शर्त आहे ती म्हणजे अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने महा-डी-बी-टीद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर 6वी तुमची या ठिकाणी पात्रता म्हणू शकता किंवा शर्त म्हणू शकता ती म्हणजे लाभार्थ्याने घर बनविताना किंवा खरेदी करताना स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्याचा वापर करणं बंधनकारक आहे. म्हणजे जो इंजिनियर तुम्हाला आराखडा देणार आहे तो आराखडा तुम्हाला फॉर्म भरताना दाखवावा लागणार आहे. त्यानंतर योजनेचा लाभ केवळ एका कुटुंबाला भविष्यात किंवा वर्तमानमध्ये एकदाच मिळणार, एकापेक्षा जास्त लाभ मिळणार नाही. याचा अर्थ असा घेऊ शकता की एका रेशन कार्डला एकदाच लाभ मिळणार. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याद्वारे तपासणी व कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर मंजुरी झाल्यानंतर लाभार्थ्याला लाभ दिला जाईल. अशी ही प्रोसेस असणार आहे. आता या तर झाल्या अटी आणि शर्ती. पात्रता काय आहे? यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार यासाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर नोंदणी कमीत कमी 3 वर्ष सक्रिय असावी. त्यापेक्षा कमी असेल तर कामगार योजनेचा फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर लाभार्थी गावागावात किंवा ग्रामपंचायत, तालुका या भागामध्ये राहणारा पाहिजे. तो नगरपालिका किंवा महानगरपालिकेत येत असेल तर तो या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्यानंतर लाभार्थ्याच्या नावावर एकही पक्क घर नसावं. जर पक्क घर आढळलं तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. आता लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादात असायला पाहिजे. आता मर्यादा काय आहे की लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आता मला नाही वाटत की तुमच्यामध्ये एकाही कामगाराचं जो हा व्हिडिओ पाहतोय त्याचं 1 लाखाच्या वरती वार्षिक उत्पन्न असेल. जरी तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला 10 लाख रुपये कमवत असाल पण तुम्ही हे उत्पन्न तुमच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे त्यावरती तुम्ही 50 ते 60 हजाराच्या आतमध्येच तुमचा उत्पन्नाचा दाखला काढता. आता हे तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे. आता यासाठी अपात्रता काय आहे? पहिली आहे ती म्हणजे ज्या लाभार्थ्याने पूर्वी मंडळाद्वारे गृह अनुदानाचा लाभ घेतलेला आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तो कामगार यासाठी पात्र ठरणार नाही. त्यानंतर दुसरी तुमची या ठिकाणी अपात्रता आहे ती म्हणजे ज्या कामगाराकडे स्वतःच्या नावावर पक्क घर किंवा सरकारी खाजगी गृह योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे कामगाराच्या नावावर जर त्याच्या वडिलांचा देखील किंवा बहिणीचं, जावयाचं, कोणाचं त्याच्या स्वतःच्या नावावर घर असेल, तुम्ही मग स्वतःच्या नावावर घर करून घेता आणि नंतर म्हणता जावयाचं आहे, सासूचं आहे, बहिणीचं आहे, ते चालणार नाही. जर तुमच्या नावावर घर दिसलं पक्क तर तुम्हाला योजनेतून अपात्र करण्यात येईल, लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर या ठिकाणी शेवटची अपात्रता आहे ती म्हणजे बनावट कागदपत्र जर कामगाराने दिले तर ते आढळल्यास कामगारावर गुन्हा देखील होऊ शकतो. त्यानंतर आता शेवटचा आपल्या व्हिडिओचा मुद्दा आहे म्हणजे टॉपिक आहे तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत.
आता आपण ते पाहून घ्या. कामगार योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ गावाकडे घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? यामध्ये पहिला कागद आहे तो म्हणजे बांधकाम कामगार योजनेचं कार्ड पाहिजे आणि रिन्युअल चालू पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. त्यानंतर राहण्याचा पुरावा पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा भाड्याने राहत असाल तर त्या भाड्याने राहणाऱ्या घराचं तुम्हाला पावती लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे आणि बँक वाचावाईन तेवढं गव्हर्नमेंट बँक देण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेट बँकामध्ये असेल तर चालेल, पण जास्त प्रयत्न गव्हर्नमेंट बँक देण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे आत्ता अवेलेबल नसेल तर राहून द्या, पण शक्यतो असेल तर गव्हर्नमेंट बँकमध्येच खातं खोलून योजनेसाठी तुम्ही द्या. त्यानंतर 5वी तुमची कागदपत्र आहे ते म्हणजे घरबांधणी किंवा खरेदीसाठी स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर आराखडा आणि मालकी हक्कपत्र आणणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे तहसीलदाराचं उत्पन्नाचा प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. तुमच्याकडे गावाचं उत्पन्न जमणार नाही, तहसीलदाराचं लागेल. त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागतील. एवढेच कागदपत्र आहेत. आता निधीची कार्यवाही काय आहे ते पाहूया. या योजनेसाठी आवश्यक निधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपकर निधीतून भागवण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल की आम्हाला निधी कुठून मिळणार, तर ते देखील तुमच्यासाठी सोपं केलेलं आहे. त्यानंतर अर्ज तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी व देयक प्रक्रिया मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार पार पाडण्यात येईल. म्हणजेच कामगाराने मंडळाला जाऊन दरवेळेस घाई करायची नाही, की फॉर्म भरून 1 आठवडा झालाय, 1 महिना झालाय आणि अजूनही पैसे आले नाहीत. जे तुमचं कामगार मंडळ असेल त्याची जी कार्यपद्धत असेल त्या पद्धतीने जमेन. आणि जर तुमच्या इथे एजंट सिस्टम असेल तर सत्यानाश झालेला. योजनेशी संबंधित या ठिकाणी सर्व कामकाजाची नोंद ई पोर्टलवर राहणार आहे. म्हणजे तुम्हाला लाभ मिळाला आहे, नाही मिळाला याची सगळे अपडेट या वेबसाईटवरती राहणार आहे. आता मी तुम्हाला वेबसाईटचं नाव देतो. त्या वेबसाईटचं नाव आहे महाबीओसी. यावरती तुम्हाला लाभ मिळाला आहे का? किती पैसे मिळाले? तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का? हे सगळं तुम्ही तुमचं नाव आणि आधार नंबर टाकून पाहू शकता. तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. शेवट तुमच्यासाठी एक सगळ्यात मोठा थँक यू. जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच जो भाई तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पण अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी एक लाईक तर पाहिजेच.